मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जिल्हा बँक निवडणुकीसाठी खटाव तालुक्यात मतदार ठराव प्रक्रिया जोमाने सुरू आहे। बँकेच्या ठरावासाठी मंगळवारी 11 वाजता खरेदी विक्री संघ या तालुकास्तरीय संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक झाली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष प्रतापराव गोडसे होते। या बैठकीत बँक ठरावासाठी ज्येष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष हनुमंतराव शंकरराव देशमुख यांचे नाव शिवाजी सर्वगोड यांनी सुचवले। त्यास विद्यमान उपाध्यक्ष प्रदीप माने यांनी अनुमोदन दिले। त्यानंतर एकमताने हा ठराव संमत करण्यात आला। वरकरणी ही प्रक्रिया सहजासहजी पार पाडल्याचं चित्र आहे। मात्र पडद्याआडून मोठ्या राजकीय हालचाली झाल्या आहेत। या सर्व प्रतिक्रियेत भाजपचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार धैर्यशील कदम यांनी संघाचे मार्गदर्शक तथा विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घारगे यांना दे धक्का दिल्याची चर्चा आहे। याबाबतची माहिती अशी, आजपर्यंत बँकेसाठी खरेदी विक्री संघाचे प्रतिनिधी म्हणून माजी आमदार घारगे यांचा बिनबोभाट ठराव व्हायचा। मात्र या खेपेस घारगे साहेबांच्या जवळच्या काही संचालकांसह एकूण 12 संचालकांनी बंडखोरी करून त्यांच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला होता। या संदर्भात 2 दिवस गतिमान हालचाली सुरू होत्या। प्रत्यक्ष ठरावावेळी आज त्यांची प्रचिती आली आहे। ठराव झाल्यानंतर आमदार धैर्यशील कदम यांच्या हस्ते श्री हनुमंतराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य आणि भाजपाचे बँकेचे संभाव्य उमेदवार नंदकुमार गोरे, वर्धन कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम, भाजपा तालुकाध्यक्ष अनिल माळी, प्राध्यापक बंडा गोडसे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, विशाल बागल, मनोहर लावंड, गणेश गोडसे, अक्षय थोरवे, सत्यवान कांबळे, योगेश देशमुख, सोमनाथ जाधव, शंकर फडतरे, ओंकार चव्हाण आदींसह भाजपा समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजपर्यंत तालुक्यात खरेदी विक्री संघ अथवा इतर कोणत्याही संस्थेच्या सभेसाठी पोलीस बंदोबस्त मागवला जात नव्हता, परंतु आज तालुक्यात पहिल्यांदाच पोलीस बंदोबस्तात खरेदी विक्री संघाचा ठराव झाला। बंदोबस्तासाठी काही अंमलदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हजेरी लावल्याची चर्चा होती। ठरावानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, तर माजी आमदार घारगे आणि त्यांच्या निवडक समर्थकांनी निमूटपणे सभागृह सोडण्याचा प्रकार घडला। संघाच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या मतदान प्रक्रियेसाठी आमचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव देशमुख यांचं नाव मतदार या उमेदवार यासाठी जाहीर झालेलं आहे। तरी इथे जमलेल्या सर्व मान्यवर संचालक मंडळ यांचं मनापासून मी आभार मानतो। हनुमंतदादा देशमुख यांची एक मोठा सर्वानुमते निवड झालेली आहे। महाराष्ट्र राज्याचे काम विकास मंत्री भाऊ धैर्यशील दादा आणि महेश शिंदे यांच्या तिघांच्या नेतृत्वावर सगळ्यांनी विश्वास ठेवून पुढील वाटचाल चांगल्या पद्धतीने वाटचाल होईल असे मी इच्छा करतो। आणि सगळे खटाव तालुका खरेदी विक्री संघाची मीटिंग मार्केट कमिटीच्या ऑफिसमध्ये चालू झाली। त्यात बँकेला मतदान करण्याचा अधिकार आपल्या संघाच्या मार्फत जो मला दिलेला आहे त्याचा मी सर्वांच्या साक्षीनं सांगतो, व्यवस्थित विश्वासात सगळ्यांना घेऊनच पुढची वाटचाल करीन। आणि हा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे तो या संघाच्या भविष्यात पुढच्या वाटचाल व्यवस्थित व्हावी, निर्णय व्यवस्थित झाले पाहिजे याच्याकरता घेतलेला आहे। त्यामुळे सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं हीच आम्ही जया भाऊ गोरे, महिता शिंदे, आपले कदम साहेब या सर्वांचे मी आभारी मानतो। मार्केट कमिटीमध्ये आयोजित केलेल्या खरेदी विक्री संघाच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ठरावाची जी मीटिंग आयोजित केलेली होती त्या मीटिंगसाठी उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर सर्वांचं मनापासून भारतीय जनता पार्टीकडून हार्दिक स्वागत। आज एक ऐतिहासिक निर्णय खरेदी विक्री संघाच्या डायरेक्टर बॉडीने घेतलेला आहे।
आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार जयकुमारजी गोरेभाऊ, दुसरे आपले नेते आदरणीय आमदार महेशदादा शिंदे, आदरणीय धैर्यशीलदादा कदम, आदरणीय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली या संघाची भविष्यात चांगली वाटचाल करण्यासाठी या सर्वांनी धाडसी निर्णय घेतलाय. त्यांचं सर्वांचं मनापासून जाहीर कौतुक करीत आहे. त्यांचं खरं तर भारतीय जनता पार्टीतर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. या संघाची वाटचाल गेली कित्येक वर्ष खुंटलेली आहे. त्याच्यासाठी काय असं भरीव असं योगदान आजपर्यंत या पूर्वीच्या नेत्यांना करता आलेलं नाही आणि म्हणून सर्व संचालकांनी हा जो निर्णय घेतला आहे हा अतिशय योग्य प्रकारचा आहे. नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली या खरेदी विक्री संघाचा जास्तीत जास्त उत्कर्ष कसा होईल या आपल्या सर्वांनी घेतलेला निर्णय ते निश्चित खाली पडून देणार नाही याची आम्हाला सर्वांना खात्री आहे. दादा, आपणही आता नवनिर्वाचित आमदार झालेला आहे, त्यामुळे आणखीन या खटाव तालुक्यासाठी भरीव असं योगदान आपल्याकडून सर्वांना अपेक्षित आहे. या खरेदी विक्री संघाची भविष्यात चांगली उन्नती व्हावी यासाठी आपण सर्वांनी आपल्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय घेतला त्याबद्दल सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. खटाव तालुक्याच्या दृष्टीनं सहकाराला एक दिशा देणारा निर्णय आज वडूजमध्ये झालेला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक चालू आहे आणि त्यासाठी खटाव तालुका खरेदी विक्री संघाचा मताच्या अधिकाराचा ठराव या ठिकाणी आपण सगळ्या संचालक मंडळाने एकमतानं मंजूर करून या सभागृहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक हनुमंतराव नाना देशमुख यांना आपण दिला. मी खटाव तालुक्याच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी उपस्थित नंदूदादा भंडासर, या संस्थेचे चेअरमन प्रतापजी गोडसे, आपण सगळे संचालक मंडळी, काही आपल्या वडूज नगरीचे नगरसेवक, सगळे जनप्रतिनिधी या ठिकाणी आहेत. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं, या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ, आपल्या तालुक्याचे सुपुत्र आमदार महेशदादा शिंदे, या सगळ्यांनी या ठिकाणी बसून निर्णय घेतला आणि त्यांच्या नेतृत्व मान्य करून या ठिकाणी आज नानांचा ठराव झालेला आहे. उद्या जिल्ह्याच्या राजकारणात ज्यावेळी प्रसंग येईल त्यावेळी आपल्या सगळ्या संचालकांचा सल्लामसलत करून या दोन्ही नेतृत्वावर विश्वास ठेवून हे दोन्ही नेतृत्व ज्या ठिकाणी निर्णय घेतील त्या ठिकाणी या ठिकाणी नाना आपलं योगदान देतील याबद्दल मला खात्री आहे. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. परंतु यावेळी बोलताना एवढंच सांगेन, नंदूदादा आता बोलले की खटाव तालुक्यामध्ये गेली 20-25 वर्ष सहकार फक्त कुठंतरी कोंडून ठेवल्यासारखा झाला होता. मग खरेदी विक्री संघ असू द्यात, मार्केट कमिटी असू द्यात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सोसायटी असू द्यात, जिल्हा बँकेचं संचालक पद असू दे, फक्त राजकारण करायचा एक अड्डा झाला. परंतु आम्ही सगळे मंडळींनी बसून या ठिकाणी जो निर्णय घेतलाय तो या खरेदी विक्री संघाला 1 वर्षामध्ये ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. काही राजकीय निर्णय नाही. मी काही म्हटलं तरी सर्व संचालक मंडळाने बसून एकमतानं हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं मला खात्री आहे आता जयाभाऊ आमदार आहेत, महेश शिंदे आमदार आहेत, पलीकडं आदरणीय मनोजदादा आमदार आहेत आणि तुमच्या हक्काचा धैर्यशील कदम पण आता आमदार झालेला आहे. त्यामुळं खटाव तालुक्यामध्ये एवढा सुवर्ण काळ असताना कुठंतरी कोत्या विचारानं राजकारण करून तालुक्याच्या विकासाची अधोगती करणं हे आपल्याला परवडणारं नाही. आणि म्हणून खरोखर मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की विकासाला जी चालना आहे ती खरं तर आजपासून खटाव तालुक्यात सुरू झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्येष्ठ सचिव चव्हाण साहेबांनी सुद्धा योगदान दिलं. मी मनापासून त्यांचं पण आभार मानेन. असंच सहकार्य चव्हाण साहेब आपण ज्येष्ठ आहात, यांना मार्गदर्शन करा आणि तुमच्या डोळ्यासमोर
हा संघ 1 वर्षाच्या आत एक वेगळी स्वतःची ओळख करून दाखवतो. मला विश्वास प्रतापजी या निमित्तानं देतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचे नेते जयकुमार गोरेभाऊ, महेशदादा शिंदे यांना मनापासून त्यांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि त्यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून आपण सगळेजण काम करूया. उद्याच्या सहकारातले असतील, जनरल असतील, या ठिकाणी तालुक्याचा विकास कुठल्या माध्यमातून होणार आहे हे डोळ्यासमोर ठेवून आपण सगळेजण काम करूया. परत एकदा आपल्या संचालक मंडळाला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.